ओम साईराम निसर्ग प्रेम टीम आणि OSRNB ब्लॉकमध्ये तुमचं मनापासून स्वागत. आणि आम्ही निघालो कुठल्या व्हॅलीला रे? एकोला व्हॅलीला. हा माझा सागर मित्र आहे आणि लहानपणाचे मित्र भेटलेत, आशुषा आणि आपली डॉल्फिन. चला तर निघूयात, एन्जॉय करूयात. आणि कुणालकड कमाने आपल्या गाडीची. सगळेजण फुल एक्साइटेड आहेत. आणि डायरेक्ट कुठल्या व्हॅलीला रे? एकोला व्हॅलीला जाऊन आम्ही व्हिडिओ बनवतो, कारण सगळ्यांचे आयफोन आहेत आणि केबल आम्हाला एक पण नाही मिळाली. 100ची घेतली केबल आणि त्याच्याच येल लागल्यात. बघा आम्ही सामान गेलो मागच्या पॉईंटच्या ठिकाणी आलो तर आम्ही घाटाकडे निघालो आणि टर्न मारला तिथून सुसाईड पॉईंटला. किती वाजल्यात? रात्रीचे 8:30 वाजल्यात. आणि हा सुनसान रस्ता, नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे. ऑफलाईन गाणी डाउनलोड केल्यात, पोरं सगळी चिल झाल्यात, छान बसल्यात. कुणाल पूर्ण सिरियस गाडी चालवते. सुशील आणि सागरला काय हसायला येते माझ्या बोलण्यावर काय माहीत. आणि मला जरा मानेला प्रॉब्लेम झाला होता गोव्याला गेल्यावर, त्याच्यामुळे मी पुढं बसलोय. आणि सुशीलला खूप मजा येते. त्याला तर माहीत नव्हतं की बाबा आम्ही फिरायला चाललोय, अचानक भेटायला. पॉवर बँक द्यायला आल्यावर घेतला, उचलला याला. चला मग द्यायला 12 वाजता पोहोचायचं आहे. बघ्यात आम्ही थोडे साहित्य गोळा केलंय. खूप दमल्यात, सगळ्यांचा श्वास फुल झालोय. आणि हा आहे सुसाईड पॉईंट. सुसाईड पॉईंटच्या पण पुढे जायचं आपल्याला. कुठली व्हॅली रे? एक बंद कर रे. लास्ट टाइम या शाळेच्या इथं माझं गावापासून मुळशी हे पुढे बघू शकता. आणि बजरंग बलीचं मंदिर आहे. मंदिरचं इकडं जय बजरंग बली. इथं सगळे काटे वगैरे लावले. गाडीला जाऊन देत. मी गाडी लावायचं बंद केली. पुढे जागा दिसती. पूर्णपणे बंद केले बरं. मागणं गाडी आली का? गाडी लावायला पार्किंग मिळाली आहे. आणि त्या तिकडं ट्रेक करायचं आपल्याला. आणि नाईट ट्रेक आहे फुल, त्याच्यामुळं काय विषय नाही. करून लावलाय. आम्ही आता इथं चेंज करणार आहे. आणि तुम्हाला आपली डॉल्फिनला इथंच ठेवायचं आहे. आणि हे सगळं आपलं साहित्य घेतोय. आणि आपल्याला कमीत कमी 1 तासाचं वॉकिंग आहे. चंद्रभागा आणि इकडे जंगल आहे. फुल विषय चालू आहे. टेंटच्या काड्या पडल्या नाहीत पाहिजेत, नाहीतर टेंटमध्ये ठेवू. 1 मिनिट. सगळ्यांनी सामान घेतलं. टेंट आहे. टेंट प्रत्येकाने थोडा थोडा घ्यायचा. सागरला मला थोडा कमी द्यायचा. सगळे रेडी. आपले सगळे हातावर घ्या आणि रेडी टू गो. मित्रांनो या, चला. ऑल द बेस्ट. जय श्रीराम, जय बजरंग बली. आपलं टेंट वगैरे घेऊन चला मित्रांनो. बजरंग बली की जय. जय गणपती बाप्पा. जय सगळेजण. आणि व्यवस्थित चालू आहे सगळ्यांचं. आणि ते आपण चिकन ग्रिल करायला तरी घेतली. आणि माझ्याकडे आडवा आहे ना, आडवा. माझ्याकडे हे सगळं साहित्य. एक सेफ्टीसाठी दांडकं, टेंट आणि आपला रात्रीचा टेक फर्स्ट टाईम करतोय एका गावात. आणि ही अशी धाडशी मुलं सोबत असली ना, काही करू शकतो. लाईफ डिस्कवर करायची, लाईफ एन्जॉय करायची. स्वतःसाठी वेळ द्या, जे आवडतं ते करत राहा. हे इथं त्यांचा एक पॉईंट आहे, चेक पॉईंट. बाकी कोण नाही. आत्ता 10:30 वाजून गेले. जायला आम्हाला 1-2 तास लागतील. चला. कॅमेरामॅन सुशील काळे आणि सहनियोजक सागर नवले आणि कुणाल काळे. चला धन्यवाद. जाऊ. गाडी घावली. हां पोलो आहे. हां चला. ही आपल्याला निशाणी आहे. या गाडीपासून पुढं जायचं. त्यांनी सांगितले कुठली तर भिंतीपासून स्ट्रेट. गाड्या इथं जाळलेल्या स्कूटी बघू शकता. पूर्ण झालेली आहे. ही कुठली गाडी सांगू सुशा? NS हिमालयन नाही. NS ड्यूक आहे. NS वाटते. हां ड्यूक आहे. ड्यूक. चला पुढे जाऊया. हे यार ग बसा ना. हा मार्ग आहे.
या मार्गाने पुढे निघूयात. अजून आपल्याला खूप ट्रेक करायचं आहे. 5-10 मिनटं झालेत आणि यांच्या गांडीला माझा आला यार. गे बसा. आता इथून खाली जरा डेंजर रोड आला आहे. सावकाश जावं आणि हातात साहित्य. व्हिडिओ काढायला जरा रिस्क आहे. मोबाईलला कवर नाही ना स्क्रीन गार्ड नाही. पाण्यात आपला फुल वॉटरप्रूफ आहे iPhone 14 Pro. सांगणं गरजेचं आहे. काहीतरी वाचतंय आणि जाऊयात हळूहळू. आणि मला एक सांगायचं, आपण निसर्गाच्या सानिध्यात जो काही कचरा प्लास्टिकच्या बॉटल आहेत त्यासोबत घेऊन यायच्या, तिथं नाही टाकायच्या. निसर्गरम्य वातावरण दूषित नाही करायचं. तुम्हाला लेक्चर वाटत असेल पण सगळ्यांनी प्रत्येकाने हे करायला हवं. चला, जे बाकीचे चुते आहेत त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही आहे. आपल्याला निसर्ग सगळं काही फ्री देतो, तर त्याच्यासाठी आपण थोडी काळजी घेतली पाहिजे. व्हिडिओ खूप मोठी होत असेल तर तुम्ही स्किप करा, पण हे सगळ्या व्हिडिओज मेमरीजसाठी आहेत, आठवणी. आयुष्यात जे आपण काय केले ते सेव्ह करायचं, जतन करायचं. थांब तू सुशील, पुढं नको जाऊ. चला पुढची व्हिडिओ पुढे. हळू सावकाश सगळ्यांनी ग्रुप करून चाला. तिथून 2 रोड जातात, पण उजवीकडे चाललो आहे. लक्षात ठेवा, खाली पायऱ्या उतरून आलं की उजवीकडे आपल्याला वळायचं आहे. आणि तुम्हाला जर माहीत असेल तर तुम्ही तुमचा टर्न घेऊ शकता, कारण आम्ही फर्स्ट टाईम आलो आहे आणि हा डेंजर असा रोड लागलेला आहे. चला सावकाश हळूहळू उतरावं लागेल. हा तीव्र उतार बघा मला कसं या इथं रोड जरा हा रोड लय छोटा आहे. खोले बघा. आणि आपण त्या पायवाटणी जाऊ. चला थोडा मित्रांनो आम्ही कन्फ्यूज आहे आणि तिकडे चालत जाऊ परत रिटर्न. आणि हे बघा असं चालत आलं तिकडून. हां, चालायला पण येईल आणि ग्रिप पण येईल. येडा आहे काय. इथून पायऱ्या आहेत आणि हा रोड आहे असा सांभाळून चालावं लागलं. नाही बरोबर चाललोय. मागचा टर्न चुकला, उजवीकडे घेतला तो. असू दे ना, रात्रीचा ट्रेक चालू आहे. ऑडियन्स नाही बोललो, नंतर मी बोललो तरी स्केरी तुझा नाही घेतला. चल नीट बांधा. मी दिलेली बाटली काय केली? काय अंधारे पुढं काहीच दिसत नाही. बघायला मिळत कसं आहे जंगल आणि झाडी. वरती काहीतरी वटवाघळ पक्षी खातोय, त्याच्या बिया खाली पडतात. चला. अरे हो, इकडे पण पडतात पक्षी आहेत. झाडावर मोठी दरी लागली. छोटीशी विश्रांती घेतली, ब्रेक. खूप अंधार आहे आणि जंगलमध्ये आमच्याशिवाय कोणाचाच आवाज नाही येत. सुशील कुणाल तर फुल निवांत बसलेत. 12 वाजायच्या आत आम्हाला पुढे जायचं आहे. पोरं म्हणतात तिथं स्टे करायचा, पण झाडावरनं पक्ष्यांचा काहीतरी खाताना आवाज येतोय. काय माहित नाही. चला जाऊयात पुढे. खूप घाम आला. जर्किंगचा तर काय उपयोग नाही, पण तरी पण सेफ्टीसाठी. आणि आता आम्ही एक अर्धा तास ट्रेक केलाय आणि अर्धा तास अजून सागर म्हणतोय ट्रेक करायचा. 12च्या अगोदर जायचं. किती वाजलेत? 10:40 झालेत. 12च्या अगोदर आपण जाऊ. मला काय पण करून 12च्या अगोदर जाऊ. चला. ओके.
चलो दर 1 मिनिट. ऐका आता इथनं पुढे जरा खराब ट्रॅक आहे, एवढा सेफ नाही आतापर्यंत जेवढा आलो. सगळे इक्विपमेंट घ्या बार्बेक्यू तंदुरीसाठी. गाड्या आहेत का बघ रे. रोड तर काही दिसत नाही. मोबाईल हा तर पण मी इकडे दाखव. योगडला स्टॉप कर. तपकी साईडचं बघ. इकडे दाखव. कुठली काय घेतलं सोडून आलो. लागलं का निघलं का. आणि एवढं वरनं चढून खाली आलो. तर चालले नाही झाडी आहेत डोंगरावर. हे बघा कसे कुंड झाले तिथं खोल. चौका असल्यावर आई घातली. चला हळूहळू पुढे. चांगला मार्ग काढा आणि एकत्र थांबा. सगळे जंगल कमीत कमी आम्ही 2 ते 4 किलोमीटर आला असेल. चांदण्या बघा कसे चमकतात. चारही बाजूने पूर्ण सगळीकडे जंगल आहे. बघू शकता. पोरांना गॅप झालाय वडा. चक्कर येऊन साईडच्या जायचं. पाणी कसले काय दिसत नाही पण तुंबलेलं पाणी. पुण्यात पडायला नको. गार पाण्यात उतरण्याची. आणि चला पहिल्यांदा एवढ्या रात्री 11 वाजताचं नाईट ट्रेक करतो. आणि या साईडला जंगल आहे पूर्ण. या साईडला डायरेक्ट दरी बघू शकता. आणि सगळ्यांनी सावकाश या. सागर आपल्याला गायडन्स करतोय काय असतंय. आणि आपला सुशील येतोय हळूहळू. दाखवतो. ये सुशील सावकाश जरा साईड दे. सुशील पण आलाय. हे बघा हे दर सागर समोरचा रोड. आडवा दे ना. उभा नको. आडवा दे. रिस्की. आणि आपण मग असे दाखवलेले जे पाणीवरचं ते इथं आलंय. आणि इथून आपल्याला पुढे जायचंय. जय श्रीराम. आणि इथून आपल्याला वरती जायचंय. आणि दिवसा कोणीही ट्रेक करू शकतं. नाईट ट्रेक करून दाखवा. रात्रीचे 11:30 वाजले. आणि हे काय पाय पण ठेवताय. सुशील थांबलोय. आपल्याला मागे लाईट दाखवली. साईडने व्हॅलीच्या साईडने जायचंय. मला अडकवलेलं काढ जरा बाजूला. गिरी त्याला हात दे ना. चला टॉर्च लाव की मला काय दिसना असं. आपण आपल्या पॉईंटच्या अगदी खूप जवळ आलोय. आणि पुढे जाऊन डायरेक्ट हा पॉईंटला जाऊयात. बरं झालं तिथंच येऊन बसलेलो. 5 ते 10 मिनिटं अंतरावर राहिलं. हे बघा हे आहे कुंड. इथनं वरनं आपण आलं चालत. इथून जायचं आपल्याला 100-200 मीटर पुढे. आपण बघू शकता 200 मीटर पुढे जायचं. त्याचं काय 3 वेळा ट्रेक फेल झालेला माणूस सांगू नये. ही कुंड आहे काय. इथे ही पण आहे. त्याच्या पुढचं ही तर नाही कांद्या पाण्याचं तिकडून नाही. अवघड जागा इथं.
लय घाण फाटली सांगू शकत नाही. खतरनाक एवढं भयानक सिच्युएशन आणि हे सगळे हत्यार. आज्यात सोडून संपाडून कुणाला सोपं आहे. हो का? आता कुठे तिथं पाहिजे सुशांत तुझी होते रे. मला तुम्ही उतरा पुढे तुम्ही उतरा. सुशांत चालू आहे व्हिडिओ. तुम्ही उतरा फक्त पुढे. बघू शकता. येतो हे परत मी डायरेक्ट खाली जाणार आहे आता. इकडे खाली करणार. आपलं साहित्य कुठं कुठं पडले. बॅक साईड त्यांना दाखव. हळूच हळूच. तू काय विषय माहिती का तुझा? तू खाली उतर भावाचा. ते इथलं साहित्य घ्या की. एक सेकंड हळूच या. कुऱ्हाड कुठं पडली आणि प्लॅस्टिक. आईचा गो. तू तर सोपं आहे म्हटला ना. मला टॉर्च दाखव. अरे कुणा कुणाला दाखवू. तू त्याला दाखवून नेले. तू त्याला दाखव. कुऱ्हाडने एक दांडकं गेले नाही तर. एक दांडकं गेले का सळी गेली. सळी कुठं अडकली बघ रे. सळी इथे. हा अवघी. झाला ट्रेक आहे. जाऊयात पुढं. लय अवघड रोड होतो. आपले एक पाईप इथे. पाईप एक तिथे पुढे. अरे टॉर्च कुठे दाखवतो. सावकाश. हा इकडं पण हाय विषय. नाही 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 तर रिस्की. आतापर्यंतचा रोड आहे इथं. इतकी फाटली आहे काय सांगायला नको. हळूच कुऱ्हाड. आणि आपल्या डेस्टिनेशन जवळ पोहोचलो. सकाळी व्हिडिओ बघू त्या तिथं आपण कॅम्प लावू. बस आपला टेंट थांबे. त्याच्याकडे घे. फिकू नको. दे इकडं. तसलं गार वार सुटलंय. दे इथं साग्या. ते त्याला हात द्यायला उशीर ना मोकळा. हे येऊ शकतो म्हणलं. त्यात जराचा पुढं हात दे. हे नको त्याचं त्याला येईल सोड. रस्सीला पकड म्हणलं होतं तसं पण रस्सीवर तू थांब रे. बॅग पण कर. तू मारायला खाली गेला. येत ती बॅग धर सुशा. धर नाही. थांब. अरे कुंडल्याने काय वज्ज घेतलंय भेंचोद. बघ इथं. ये इथं खाली. त्या रस्सीचा सहारा घे. ये तिरक ये. आणि सगळा लोड आहे ना त्या ह्याच्यावर दे. भितडावर दे. असू दे. त्याचाच सपोर्ट आहे सध्या. ये खाली. हा दे. तर तिरक पाय टाक. हा टाक. सरक पुढे. त्यात जरा जोड लोड दे. त्यात जो माणूस वाटत होतं याला सगळं. आणि बाप्पा गाडीचं अवघड आहे. दगड वगैरे आहेत खाली बघू शकता. तिथं एक व्हॅली आहे. त्याच्या खाली सकाळची आता ट्रेनची तयारी.
हा इथली ही गोळा करताना आपण वर आणू सुशा ऐक की पेटवली आणि नेलं सगळे झाले काय ओके हे बी तोडून टाक पुन्हा फक्त लाकडं काढायला लागायला लागले कारण या ठिकाणी आपल्याला चिलवायला लाकडंच नाही आहेत आपली व्हॅली पलीकडे आणि धूर खूप झाला आहे. हा बघा ही लाकडी काढली अशी आणि वरतून पोरं गोळा करते फुले तर लाकडं तोडायची तयारी चालू आहे आणि इकडं कुणाला आग लावली आग लावता चांगली आग लागली चिकन बनवायला घेतो पोरं खूप स्ट्रगल करतायत वर मासे पण दिसायला लागले हे पडलंय का ते खाली आणि सागर तिकडं सकाळी सूल मारायचं बघतोय पाणी चिकनचा मसाला वगैरे लावायचं चालू आहे चिवसाचं कुंडे इथं चाललंय आमचं दोघांचं टेंट लावायचं का सेंटर घे त्याचा लास्ट टाइम कुणालने लावलेला या टायमाला आम्ही दोघं लावतो त्यावेळेचा फर्स्ट एक्सपिरियन्स होता हा सेकंड बघू हा टेंटचा पण व्हिडिओ मी अपलोड करेन. हा झाला आमचा ऑलमोस्ट टेंट रेडी. तो सेंटर आहे नाही रे हा सेंटर नाही हो हाच आहे. हा सेंटर कसा असेल हो अरे तो सेंटर थोडी इथं लावायचा हा साईडला सर ना आमचा थोडा झाला आहे आपला टेंट तयार आहे इकडे शेकोटी आणि पोरं बाकीचं नॉनव्हेज बनवत आहेत सगळ्या जाताना आम्ही कचरा सोबत घेऊन जाणार. आता एक काम करू तेवढं फक्त फोन आणि टेंट मध्ये आलं अरे घालं तुटल अरे अडचावे सर सर सागे मध्ये काय करतोय मध्ये झोपतो 4 वाजले आणि या दोघांची झोप झाली सागर जागा होतो आणि टेंट मध्ये आडवं तिडवं झोपाझोपी झाली आणि आता जागा चेंज केली. अरे तू कुणल्या कसा झोपतोय कुठे तुला कुठे अरे हा याचा झोपायला लागलाय की जाव्या झोपलेली आणि एवढी दगड आहेत तुम्हाला टेंट काढल्यावर दाखवतो रात्रभर अरे झोपू दे झोपा गुड नाईट. ओम साईराम. ओम साईराम. निसर्ग प्रेम टेम NP मध्ये तुमचं मनापासून स्वागत. आपला टेंट आहे आणि टेंटमध्ये असे लोक सगळे झोपल्यात बघा. सुशील तेवढा उठलाय. रात्री नॉनव्हेज भरपूर झालं जागरण भरपूर झालं आपण टेंटच्या बाहेरचा सीन दाखवण्याचा प्रयत्न करू. पहिलाच हे जाता येत नाहीये बघूया आईच्या गांडी पायात चिमटे चिमटे नेले पडदा बिडदा वर ढकल सगळा दुसरी चेन टेंट फाटण्याची शक्यता आहे. आपला टेंट आणि टेंटच्या बाहेर हा सीन आहे. कुठला व्हॅली आहे नाव विसरलोय मी. मजा बघा फक्त आता. ते चालल्यात सीनच्या इथं करूया ते एन्जॉय.
पुढे बघू शकता तुम्ही. व्हिडिओ खूप मोठी होती आहे. नेक्स्ट पार्ट लवकरच येईल, बघा तुम्ही.